नाश्ता आहे आज डोसा. कशी चालली आहे सुरुवात दिवसाची. नायसा आली स्कूलमधून. नायसाचं तर ग्रीन डे. नायसाने स्वतःचा टिफिन न खाता दुसऱ्यांचे टिफिन खाल्ले. सगळ्यांनी चपाती भाजी आणलेली आहे. नायसाने चपाती भाजी पोरांचे सगळ्यांच्या ह्याच्यातलं खाल्ले. काल जेव्हा तिला दिलं तेव्हा तिथे स्वतःच नाही खाल्लं. आज टीचर बोलते नायसाने स्वतःचा टिफिन सोडून सगळ्यांचं खाल्लंय चपाती भाजी. काल दिलं तर काय नाही खाल्लं, तशीच आली. नायसा केला जातो. वो आपको पकड़ने भेज दिए. हॅलो एव्हरीवन. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि सगळे आपल्या आपल्या कामांमध्ये लागलेले आहेत. मॉर्निंग बोललं तर किती सारे कामं असतात तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सो पुढे मी काही काम करण्याच्या आधी विचार करेन तुमच्याबरोबर क्विक प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करते. आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की प्री मॅच्युअर ग्रेइंग आत्ताच्या ह्या काळामध्ये किती लवकर दिसून येत आहे आणि हे जे प्री मॅच्युअर ग्रेइंग आहे हे खूप साऱ्या फॅक्टर्समुळे होऊ शकतो. एक म्हणजे स्ट्रेस, त्याच्यानंतर पोल्युशन, त्याच्यानंतर आपले जे इटिंग हॅबिट्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. आणि जेव्हा जेव्हा आपले केस ग्रे होतात सर्वात आधी आपल्या मनात जे येतं ते आहे की लेट्स अप्लाय हिना. कारण मेहंदी हिना पेस्ट लावणं खूप काळांपासून लोक यूज करतायत. पण अशी कोणती मेहंदी आहे जी तुम्ही एकदम असं हॅसल फ्री यूज करू शकतात. कारण तुम्हाला माहितीच असेल म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ मेहंदी इज रिअली व्हेरी इझी. पण त्याच्या आधीचं जे प्रोसिजर आहे लाईक पूर्ण रात्र तुम्ही त्याला सोक करून ठेवा आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते अप्लाय करा अँड ते पण ते प्रॉपर मिक्सिंग वगैरे सगळं काही व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर असं पण नाहीये की तो कलर येईलच. कधी कधी कलर येत पण नाही, कधी कधी येतो. सो ह्या सगळ्या टेन्शन पासून जर तुम्हाला दूर व्हायचं असेल ना, मामा तुमच्यापर्यंत एक खूप अमेझिंग प्रोडक्ट घेऊन येत आहे. ते म्हणजे हिना पेस्ट, जी की हॅसल फ्री आहे. म्हणजे इन केस जर तुम्हाला कुठे आता अर्जंटली जायचं असेल बाहेर आणि अचानक तुम्हाला असं वाटलं की अरे केस आपले ग्रे आहेत, आपण कसं जायचं आणि आपल्याकडे मेहंदी सुद्धा नाहीये तर आपण कसं अप्लाय करणार. सो दिस इज अ बेस्ट. कारण ही जी हिना आहे ही रेडी हिना आहे. लाईक ही पेस्ट आहे जी मामा अर्थ घेऊन येत आहे तुमच्यापर्यंत. तुम्हाला फक्त पोर करायचे आहे आणि तुमच्या हेअरवर अप्लाय करायचं आहे. विचार कराल मग हे जे प्रोडक्ट आहे ते नॅचरल असतील की नाही. सो मामाचे जे पण प्रोडक्ट्स आहेत ते नॅचरल आहेत. दे आर फ्री फ्रॉम टॉक्सिन्स, पॅराबेन्स आणि ही हार्मफुल केमिकल्स त्यात यूज केलेले नाहीयेत. मामा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे रेडी टू यूज नॅचरल हिना पेस्ट आणि हिना हेअर ऑइल. नॅचरल हिना पेस्टचे जे मेन 3 इंग्रेडियंट आहेत ते आहेत हिना, त्यानंतर डार्क रोस्टेड कॉफी आणि कोकोनट ऑइल, जो की आपले जे हेअर ग्रे हेअर आहेत त्याला पूर्णपणे कव्हर करून टाकतो. त्याचबरोबर हिना हेअर ऑइल इज क्राफ्टेड विथ गुडनेस ऑफ हिना, कॉफी ऑइल आणि इंडिगो ऑइल. हा जो ऑइल आहे हा खूप छान नरिशमेंट देतं आणि त्याचबरोबर आपल्या केसांचा कलर एनहान्स करतो. ही जी हिना पेस्ट आहे प्रिव्हेंट्स फ्रॉम प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंग. त्याचबरोबर आपल्या केसांना एक रिच डार्क कलर देतो आणि खूप छान नरिशमेंट मिळते आपल्या केसांना. सो ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते खूप सोपं आहे. सर्वात आधी तुम्हाला प्री मिक्स्ड हिना पेस्ट एका बाउलमध्ये पोर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रशनी स्टर करायचं आहे. त्यानंतर ही जी पेस्ट आहे तुम्हाला ऑल ओव्हर तुमच्या हेअर आणि स्काल्पला अप्लाय करायचं आहे. 1 ते 2 तास तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वॉश करायचं आहे विथ वॉटर. फॉलो अप विथ मामाअर्थ हिना एअर ऑइल. त्याच्याने तुम्हाला एक रिच डार्क कलर सुद्धा येईल तुमच्या केसांना. आफ्टर अप्लाइंग हिना हेअर ऑइल काही तासांनंतर तुम्ही तुमचे केस वॉश करू शकतात विथ अ शॅम्पू. आणि ही जी हिना पेस्ट आहे एकदा ओपन केल्यानंतर हा जो पाउच आहे तुम्ही रेफ्रिजरेट करू शकतात अँड यूज इट विथ इन 30 days.
सो आहे की नाही छान प्रोडक्ट, तुम्ही खरंच नक्कीच यूज करून बघा. सो इन केस जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला Amazon, नायका, फ्लिपकार्ट आणि purple.com वर मिळतील. त्याचबरोबर मामाअर्थची ऑफिशियल साईट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. माझं कुपन कोड आहे रचना 2022, पण माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाअर्थच्या ऑफिशियल साईट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवरच ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाअर्थचं ऑफिशियल ॲप डाउनलोड केला देन यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स, म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि त्याचबरोबर मामाअर्थने एक खूप छान प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, तुमच्या प्रत्येक ऑर्डरच्या पाठीमागे एक प्लांट लिंक केला जाईल आणि तो प्लांट तुम्ही तुमच्या ऑर्डर ID थ्रू ट्रॅक करू शकतात. बाय 2025 मामाअर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, मी आलोय 24 hours ड्युटी करून बॅक टू होम. सकाळी तुम्ही पाहिलंच रचनाने मस्त नाश्ता केलेला. सो आता नाश्ता करून आम्ही निघालो आहोत, बाहेर जाणार आहोत. आज काय करणार आहोत हे तुम्ही बघालच. सो स्टे ट्यून फॉर द फर्दर व्लॉग. आय एम लुकिंग ब्युटिफुल अँड गॉर्जियस. Hi, Safa. Yay! Good morning, everyone. Chalo. Papa Pig. Peppa Pig. So the tiffin is ready. पैसा Yummy yummy भाती खाते बाबांच्या हाताने, है ना? माझी क्यूटी बेबी गुड गर्ल है ना? आई कुठे गेली आहे? आई शॉपिंग करते आयशासाठी. शॉपिंग. आईला हायला हुआ हायला हायला तूने छुआ, हायला मैं तो मर गया रे. बाबांना सर्दी खोको झाला. कुठलं औषध? माझ्याकडे औषधच नाहीये. नाही, आईकडे पण नाही औषध. आता काय करायचं आपण डॅनिश पोरगी. जसं गाडी स्टार्ट होते, जशी गाडी स्टार्ट होते नायसा तिच्या ड्रीमलँडमध्ये पोचून जाते. मस्त झोपली आहे, भाती वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आम्ही निघालो डोंबिवलीला. आता थोडंसं तुम्हाला प्रश्न पडला असेल हेडिंग लाईक टायटल वाचून की एक्झॅक्टली काय. सो डोंबिवलीला आम्ही ॲक्च्युली चाललो, मी नेल आर्ट करायला चालली आहे कारण आता गणपती येत आहेत आणि विचार केला की डोंबिवलीला जाऊन करूया कारण एकीचं मी ऐकलेलं की शी इज रिअली व्हेरी गुड आणि त्याच निमित्ताने मामा मामी यश आणि आर्याला सुद्धा भेटून होईल. आणि जे पण तिकडे जवळपास राहतात लाईक डोंबिवलीकर, कल्याणला जे राहतात, अंबरनाथला जे पण आसपास राहतात, दोज पीपल कॅन ट्रॅव्हल टू डोंबिवली. कारण मोस्ट ऑफ द मी जे दाखवते ते मी नवी मुंबईचं दाखवते, मग तुम्हाला लोकांना पॉसिबल नाही होत एवढं ट्रॅव्हल वगैरे करायला. म्हणून मी विचार केला की मी तिकडे पण जाते, एकदा ट्राय करते, बघूया कसं आहे, तिकडचे तुम्हाला रिव्ह्यूज देते. सो मी तिथे चालले आणि सनीला सुट्टी आहे म्हणून तो सुद्धा चालला आहे माझ्याबरोबर, नाहीतर मी जाणारच होती. सो येस, मेन मुद्दा की मी डोंबिवलीचं पाणी का नाही पित. सो बेसिकली माझ्या लग्नानंतर आय गेस 5 का 6 मंथ्स नंतर आम्ही डोंबिवलीला गेलो. सनीची आजी म्हणजे आईंची आई त्यांना भेटायला आणि तेव्हा मी तिकडचं पाणी प्यायलं अँड मग घरी वगैरे आली
आणि मग नंतर मला एकदम अचानक ताप आला. अचानक ताप म्हणजे ताप पण असं ना की 101, 102, 103. आय स्टील रिमेंबर्स. आणि पूर्ण रात्रभर बसायचा, रेकॉर्ड करायचा बुक्समध्ये की मला किती ताप येतोय, किती किती तासानंतर ताप येतोय. एवढी थंडी वगैरे वाजायची आणि नॉर्मल दिसताना ताप एकदम नॉर्मल होता. मग टेस्ट वगैरे केले आणि सो काहीच समजत नव्हतं, ताप उतरतच नव्हता. त्याच्यासाठी मग मला नंतर ॲडमिट केलं आणि 14 डेज म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम मी एवढे दिवस रदर माझ्या त्या 25 इयर्समध्ये मला कधीच कोणताच आजार नसेल झाला. म्हणजे झाला असेल तरी असं ताप वगैरे जो 1-2 दिवसात जायचा असा वाला, पण तो म्हणजे एक्स्ट्रीम होता की एवढे दिवस मी हॉस्पिटलमध्ये असून सलाईन वगैरे लावून सगळं म्हणजे आपण जे मूवीजमध्ये बघायचो ना त्या सगळ्या टेस्ट माझ्या झालेल्या आणि काहीच येत नव्हतं ह्याच्यात. आपलं रिपोर्ट्समध्ये काहीच समजत नव्हतं, पण स्टील मला ताप येत होता. म्हणजे एवढे स्ट्रॉंग ना की ते जेव्हा जायचे ना असं सलाईनमधनं तर मला हाताला ना असं आग व्हायची. मी जोरजोरात किंचाळायची. सनी बिचारा बसायचा, हात असं फिरवायचा. आई दोघी आया तेव्हा होत्या. म्हणजे एवढं त्रास झालेलं ना ते कळतच नव्हतं की एक्झॅक्टली झालं काय आहे. सो येस, त्याच्यासाठी रचनाला आम्ही ॲडमिट केलेलं आमच्या इकडच्या हॉस्पिटलमध्ये. ऑलमोस्ट 1 ते 2 आठवडे, ऑलमोस्ट 2 आठवडे आय गेस शी वॉज ॲडमिटेड. सगळे ब्लड टेस्ट, सगळ्या टेस्ट राईट फ्रॉम CT स्कॅन, MRI सगळं केलं. अँटीबायोटिक्सचं एवढे हायर अँटीबायोटिक्स दिलेले की तिला खूप त्रास झालेला. आणि शेवटी मग 1-2 डॉक्टरांचा अजून रेफरन्स घेतलं, सेकंड ओपिनियन घेतलं आणि मग जाऊन आम्हाला समजलं की ते होतं डोंबिवली फिवर. सो व्हॉट इज डोंबिवली फिवर? मी तर फर्स्ट टाइम ऐकलं म्हणजे असं पण एक फिवर असतं का? सो बेसिकली डोंबिवली फिवर हे एक प्रकारचं डायग्नोज केलेलं एक आहे. म्हणजे त्याला नाव दिलं ॲक्च्युली, इट्स जस्ट टायफॉइड जे म्हणतो आपण, एंट्रिक फिवर, तोच प्रकार आहे. पण त्याला एकेकाळी म्हणजे जे डॉक्टरांचा एक्सपिरियन्स होता ते सांगत होते की त्या काळी डोंबिवली आणि कल्याणमध्ये जे पाणी होतं ते पाणी जे टायफॉइडचं हे होतं, ऑर्गॅनिझम होता जो कॉज करतो, त्याच्याने ते खूप पसरलेलं त्या एरियामध्ये. आणि म्हणून त्यावेळी ते नाव डोंबिवली फिवर म्हणून असं ठेवलेलं. आणि रचना झालेलं पण ना हो झालेलं ते त्यावेळी. आणि मग लोकांनी सो डॉक्टरांनी तिला सजेस्ट केलं की नथिंग टू वरी, अजून थोडे दिवस अँटीबायोटिक्स. जिथे ट्रीटमेंट चाललेली तिथे एवढं सगळं झालं पण कधी समजलंच नाही की एक्झॅक्टली काय. आणि जेव्हा ते लास्टला जे डॉक्टर आले त्यांनी लगेच 2 मिनिटात बघितलं आणि सांगितलं की येस इट्स अ डोंबिवली फिवर आणि टायफॉइडचा प्रकार आहे. सो डोंट वरी. विदिन 1-2 दिवसात तिला डिस्चार्ज पण मिळाला, अँटीबायोटिक्स चालू होते अँड फायनली शी गॉट रिकवर्ड. आणि पण तो जो फेज होता ना बापरे. म्हणजे आता मी जेव्हा पण डोंबिवलीला जाते ना सगळेजण मेक शुअर, आई, मामा, मामी, यश, दे मेक शुअर की बिस्लरीची बॉटल तिथे असायला पाहिजे. कारण मला असं काय नाही, ती पाणी पिऊ शकते बट स्टील त्यांनी पण बघितलेलं आणि त्यांना पण असं हे वाटलं की नको, इट्स बेटर की ती नाही. आणि इनफॅक्ट डॉक्टरांनी पण तिला जस्ट मस्ती मजाक मध्ये बोलले का काय माहित, ते बोलले की काइंडली प्लीज ट्राय टू अवॉइड करा डोंबिवलीचं पाणी पियायला. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत 6 इयर्स 7 इयर्स ती अवॉइड करते, बिस्लेरीचं पाणी पिते कधी गेले तर मामा मामीकडे. अँड येस, म्हणूनच ती कधीच डोंबिवलीचं पाणी पिणार नाही. सो येस, पण हे आता प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड करतं. तेव्हा मला ते झेपलं नाही, म्हणजे मे बी माझ्या बॉडीने ते ऍक्सेप्ट नाही केलं म्हणून ते मला एवढं त्रास झाला. पण तो जो त्रास होता ना, मी जसं बोलली ना, मला कधी नसेल झाला. टचवूड असं व्हायला पण नाही पाहिजे, पण एवढे सलाईन ना, एवढं बापरे दिवस रात्र मी ओरडायची, लिटरली ओरडायची, एवढं त्रास व्हायचं मला. बट नाव शी इज फिट अँड फाईन. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे फिंगर्स क्रॉस अजून ती आजारी नाही पडली अशी. सो जस्ट रिअली ब्लेस्ड अँड थँकफुल टू गॉड. आणि हँडिंग ओव्हर टू रचना. तो रिझन आहे म्हणून मी तिकडचं पाणी पित नाही. आणि जसं कळलं की आज नेल आर्ट करायला जायचंय तर हे फिंगरचं उडालं. सो आता हे जे मी केलेलं हे ऑलमोस्ट मला आता वाटतं तरी
25 to 26 डेज झाले असतील आणि छान टिकले. पण आता ना ते मोठे मोठे होत चालत म्हणून पुढे पुढे जातात आणि आता ते सगळीकडे अडकत आहेत. सो चला मग आजच्या पूर्ण दिवसात आम्ही काय काय करतो आणि माझं नेल आर्ट कसं होतंय ते पण मी तुम्हाला दाखवते. सो यू पीपल स्टे ट्यून. बस कसं काय डोंबिवलीकर? एकदम मजेत. बस चालले गावी. बाबा फिरायला चालले आणि ग्राउंड मधूनच मी मस्त खाल्लेलं आहे अल्फ्रेस्को ना यश. अल्फ्रेस्को खूप मस्त मस्त इटालियन फूड होतं. सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. डोंबिवली ईस्टला आहे आणि आता यश इज ऑल्सो विथ अस. यश से हाय. आता हे दोघं मला सोडताय सुदीक्षा तिच्याकडे जी माझं आज नेल आर्ट करणार आहे. सुपर एक्सायटेड. काहीतरी नवीन प्रयत्न आहे करण्याचा. कोणाचा? चल हे काय केक देणार आहे ना? अजून अजून काय पाहिजे तुला? बस केक. अजून काय अजून? ते बघ तिकडे दुकान आहे. चल बाय बाय कर आईला. आईला बाय कर. दरवाजा लावला. फायनली आम्ही आलो आहोत मामाकडे. आम्ही कशी ब्लॉग पाहिला का नाही रक्षाबंधनचा? हसले असेल तुम्ही. माझं तर नाहीच रचनाच राहायचं. किचन मध्ये मस्त पावभाजी केली आहे. मावशी 10 माणसांचं केलं. सुटीला द्यायचे ना. सुटीला आवडते ना. मस्त वास येतोय. जागृतीला सगळ्यांना. किती छान केलेत आणि थोडंसं युनिक आहे. सो थँक्यू सो मच सुदीक्षा. सो सुदीक्षाने केलंय. मी सुदीक्षाकडे खास आली आहे नेल्समध्ये करायला आणि तुम्ही सुद्धा येऊ शकता. शी स्टेज इन डोंबिवली. मी तिचं खाली इंस्टाग्राम ID दिलेलं आहे. तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला समजत नसेल की कसं कॉन्टॅक्ट करायचं तर तिला DM करा. DM म्हणजे तुम्हाला मेसेज करायचा आहे. कमेंट सुद्धा करू शकता पण मेसेज थ्रू
ती लगेच तुम्हाला रिप्लाय करेल. सो नक्की व्हिजिट करा. आणि मेन म्हणजे मी नेहमी म्हणते की आर्टिस्टमध्ये ना खूप पेशन्स असला पाहिजे आणि हिच्यात खूप पेशन्स आहे. आम्हाला असं वाटतं 5 o'clock पासून आहे ना 5 आणि आता ऑलमोस्ट 8:15 झाले. माझा पेशन्स तर संपलेला पण स्टील शी वॉज डुईंग. सो थँक्यू सो मच. खूप छान केलंय. आणि प्लस ही जी बहीण जी आहे थोडीशी लाजती इकडे यायला. तिचं नाव आहे चैताली. ती सुद्धा खूप अप्रतिम मेहंदी काढते. मी पाहिलेत आणि आजच मला कळले की मेहंदीचे किती वेगवेगळे प्रकार आहेत. मला फक्त 2च माहिती होते, इंडियन आणि अरेबिक. सो आज मला बाकीचे सुद्धा कळाले आहेत. सो तिचा सुद्धा इन्स्टा पेज मी खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही तिला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिचं काम तिथे बघू शकता. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि हिचं नाव काय? सुचित्रा. ती आमचा व्हिडिओ ते काढते. सो तुला सुद्धा थँक्यू सो मच. आणि नक्की नक्की हिच्याकडे तुम्ही व्हिजिट करा. प्लस चैतालीकडे सुद्धा व्हिजिट करा. थँक्यू. तिला आजी काही नाही. आम्हाला बाबा आवडतं लहान मुलांचा त्रास. मोठे व्हायचं. किती वेळ बघू नेल्स बघू खाली किती नेल्स. अरे ते दिसणार कसं ना हार्ट. दाखव तिला, दाखव पहिलं. नकली नकल लावलीत की असली? नकली. नक्की ते आणि हे असतो. नकली म्हणजे तसं नाही. पण ते नकली लावायला किती वेळ. चिटकायला पाहिजे. मग पकड, पकड. आणि प्रॉब्लेम काय माझ्या हाताला ऑलरेडी होतं ना. हा. ते काढायला 1.5 तास. मग पुढे काय म्हणतात कसे आहेत दोघं. तू तर पॅन्ट का नाही घातली. कंटाळली ती वाट बघू. बा, ती मम्मीची वाट बघत होती. आता उक्क गाडीवर घेतले ना. उभं झाला. लाडोबा. आईचा. झाला झाला. पाऊस आहे बाहेर. मग थांबला म्हणजे पण बापरे किती मोठे मोठे गणपती तुमच्या इथे. आणि किती लांब आहे. माणसं पण एवढे लांब आहे. आता मी सस्ते आली त्याला एवढं यायला लागलं यशला. काय 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 संपवलं काय शब्द? दूध काय संपलं? संपवलं. अच्छा, आवाज येतो. हा काय दूध. दूध संपलं. दूध संपवलं. चॉकी संपवलं. नाही, काय नाही, काय नाही. रे अजून काय खाल्लं. काय झालं अजून. सनीला कधी बघितलं ओरडताना. ओरड मामी ओरड. सनी नाही चालत फक्त ओरड. लाडू देऊ नका त्याचे. यशचे फॅन शॉकिंग रिव्हील होतं. हिला पण ओरडा. हिला पण ओरडा. यशच्या फॅन्सला एकदम शॉकिंग रिव्हील. आईची ओरडण्यामुळे इकडे बघ सनी. तोंड गाडीला वाजवलं. काय बोलले मी. It's a bad manner. तुझी बॉटल कुठे आहे. स्टाईल कुठे स्टाईल. फायनली आम्ही निघत आहोत. चलो. चला. खूप खूप आग्रह करतो आम्ही मामीला. खूप आग्रह करतो देण्याचा. पण मामी येणार येणार नक्की. आम्हाला आमचा गणू बाप्पा पाहिजे यावेळेस पण. मोठा गणू बाप्पा. कपडे राहिले तिचे. हो हो कपडे यश दादा. ती बॅग. तुझी बॅग अच्छा तू बाहेर कसा आला मग. बस. खरंच 4 दिवस होते मग बाबा. आज 25, 26, 27, 28, 29. फिर मिलेंगे जल्दी After से. 4 days. Yes. चला. चल तू काळजी घे.